हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी चटपटीत असं रगडा पॅटीस बनवणार आहे. तर चला आपण रेसिपी बघूया. आता आपल्याला रगडा बनवण्यासाठी लागणार आहे छोले आणि सफेद वाटाणा. इथे मी 1 वाटी छोले घेतले आहेत आणि 1 वाटी सफेद वाटाणा घेतला आहे. सफेद वाटाणा आणि छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे मिरची, लसूण आणि अद्रक याचा मी ठेचा बनवून घेतला आहे. आता आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते इथे मी घेतले आहेत. इथे मी चाट मसाला घेतला आहे, धना पावडर, जिरा पावडर हे आपल्याला पॅटीस बनवण्यासाठी लागणार आहे. आणि इथे हळद, हिंग आणि मीठ हे आपल्याला रगडा बनवण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर लिंबू, कोथिंबीर आणि इथे मी 4 बटाटे उकडून घेतले आहेत. आता आपण सगळ्यात अगोदर रगडा बनवूया. ते कुकरमध्ये मी सफेद वाटाणा आणि छोले घातले आहेत. त्याचबरोबर आपण जे मिरची, लसूण आणि अद्रकचा ठेचा बनवला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे. आणि आपण जे मसाले घेतले होते हळद, हिंग आणि मीठ ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे. आता ठेचा तुम्हाला जेवढा रगडा तिखट पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. त्याचबरोबर इथे मी मोठे 2 ग्लास पाणी टाकलं आहे. आणि याच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या मीडियम फ्लेमवरती. आता आपला रगडा होत आहे तोपर्यंत आपण पॅटीस बनवूया. आता इथे त्यासाठी मी 4 बटाटे उकडून घेतले आहेत. ते मी व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे किंवा मग तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता. कधी कधी काय होतं आपले बटाटे जास्त शिजतात म्हणजे खूपच मऊ होतात. तर अशा वेळी काय करायचं, एक 4 चमचे पोहे घ्यायचे आणि ते मिक्सरमधून फिरवून ते यामध्ये मिक्स करायचे. त्यामुळे काय होईल, आपले जे बटाट्यामधलं मॉइश्चर आहे ते कमी होईल आणि आपली पॅटी एकदम छान बनेल. आता इथे बघू शकता मी व्यवस्थित बटाटे स्मॅश करून घेतले आहेत. आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. आता यामध्ये मी टाकले आहे धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला आणि कोथिंबीर. आणि यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आता मीठ घालताना थोडं कमी प्रमाणातच घालायचं, कारण आपण लिंबू पिळला आहे, चाट मसाला टाकला आहे, त्याचबरोबर रगड्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं आहे. त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं. आपण जो ठेचा बनवला होता तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे. आता तो सुद्धा अंदाजानेच घालायचा, कारण आपण रगडा बनवताना सुद्धा तिखट घातलं आहे आणि यामध्ये सुद्धा अंदाजानेच टाकायचं. अशा प्रकारे आपलं सारण बनवून तयार आहे. आता आपण पॅटी बनवूया. अशा प्रकारे मीडियम पॅटी बनवून घ्यायच्या आहेत. एकदम जाड पण बनवायची नाही आणि एकदम पातळही बनवायची नाही. अशा प्रकारे सर्व पॅटीस बनवून घ्यायचे. याचे 7 ते 8 पॅटीस आरामात बनतात. कधी कधी आपल्याला चटपटीत खायचं क्रेविंग होतं, इच्छा होते, तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि एकदम घरगुती साहित्यामध्ये हा पदार्थ बनला जातो आणि बनवायलासुद्धा खूप इझी आहे आणि एकदम पटकन बनतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता अशा प्रकारे माझे सर्व पॅटीस बनवून तयार आहेत. मी मीडियम साईजचे 4 बटाटे उकडून घेतले होते. त्यामध्ये आरामात 8 पॅटीस बनतात आणि 4 जण प्रत्येकी 2-2 पकडले तर 4 जण आरामात खाऊ शकतात. आता इथे मी 5 मिनटं अगोदर फ्राय पॅन गरम होण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आहे आणि आपण जे पॅटीस बनवून घेतले होते ते यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत, शॅलो फ्राय करायचे आहेत. तसं बघायला गेलं तर हे खूप हेल्दी आहे. यामध्ये तेलाचा कमी वापर होतो, तसेच मसालेसुद्धा कमी वापरले जातात आणि आपली चटपटीत खाण्याची क्रेविंगसुद्धा पूर्ण होते. आता बघा, एक साईडनी आपले छान असे पॅटीस फ्राय झाले आहेत. आता आपण हे पलटी करून घेऊया. दुसऱ्या साईडनी आपले पॅटीस फ्राय होत आहेत. तोपर्यंत आपण बघूया आपला रगडा तयार आहे का. तर बघू शकताय एकदम छान असे छोले आणि वाटाणा शिजला आहे. आता ते व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं. हे जास्त पण स्मॅश करायचं नाही, थोडं जाडसरच ठेवायचं. अशा प्रकारे आपला रगडा तयार आहे. आता आपण बघूया आपले पॅटीससुद्धा दोन्ही साईडनी
छान असे फ्राय झाले आहेत. आता इथे बघू शकता, इथे मी आपले पॅटीस घेतले आहेत. गरम गरम रगडासुद्धा आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि बारीक शेव. इथे मी ग्रीन चटणीसुद्धा बनवली आहे. तर यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि पुदिना टाकला आहे आणि व्यवस्थित मिक्सरला वाटून घेतला आहे. आणि इथे मी गोड चटणीसुद्धा बनवली आहे. ही आंबट गोड अशी चटणी आहे. यामध्ये मी चिंच आणि गूळ घातला आहे. मीठ आणि चाट मसालासुद्धा घातला आहे. याची रेसिपी मी नंतर कधी तर देईन. व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मी याचा व्हिडिओ घेतला नाही. गोड चटणी बनवताना 1 वाटी चिंच घ्यायची आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे दोन्ही व्यवस्थित शिजवून घ्यायचं. थोडं जाडसर झाल्यानंतर हे सर्व गाळून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं मीठ आणि चाट मसाला टाकायचा. अशा प्रकारे गोड चटणी तयार झाली. आता इथे बघू शकता, प्लेटमध्ये मी 2 पॅटीस घेतले आहेत. त्यावरती छान असा आपण चिरलेला बारीक कांदा टाकायचा आहे आणि वाफळता गरम गरम असा रगडा यावरती टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही रगडा टाकू शकता. रगडा टाकल्यानंतर ही बारीक शेव आहे, ती यावरती छान अशी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी ग्रीन चटणी बनवली होती ती यावरती आपल्या चवीप्रमाणे टाकायची आहे आणि गोड चटणीसुद्धा यावरती टाकून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपला रगडा पॅटीस खाण्यासाठी रेडी आहे. खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम पटकन बनते आणि हेल्दीसुद्धा आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की आवडेल. आणि हो, आपला व्हिडिओ पूर्णपणे बघा, लास्टपर्यंत बघा, म्हणजे तुमची रेसिपी एकदम परफेक्ट बनेल. आणि एकदम सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे आणि एकदम कमी साहित्य वापरलेलं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.